नमस्कार. श्री न रा परांजपे लिखित श्री रामकृष्ण चरित्र हे श्री रामकृष्ण परमहंस यांचे चरित्र आपण वाचत आहोत. आज आपण 32व्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत. हृदयरामाची हकीकत. तू माझी सेवा नीट केलीस म्हणजे झाले, तुला दुसरी तपश्चर्या नको. श्री रामकृष्ण. तीर्थयात्रा आटपून मथुरबाबू वगैरे मंडळी परत आल्यावर थोड्याच दिवसात हृदयरामाच्या पत्नीस देवाज्ञा झाली 1869. व त्यामुळे काही काळपर्यंत त्याचे मन संसारातून उडाले. मागे सांगितलेच आहे की हृदय भाविक नव्हता. श्री रामकृष्णांच्या सेवेमध्ये आणि दिव्य संगतीत तो इतके दिवस राहिल्याने त्याच्या मनात कधीकधी पारमार्थिक विचार येत, परंतु ते कायम टिकत नसत. संसार यात्रा नीट चालवून साधल्यास परमार्थ करायचा हे त्याच्या जीवनाचे ध्येय होते. त्यामुळे श्री रामकृष्णांची आध्यात्मिक उन्नती त्याच्या डोळ्यासमोर झपाट्याने होत असतानाही तो समुद्रात पडूनही कोरडाच कोरडा राहिला. आपल्या मामाचा अपूर्व शक्तिविकास पाहून त्याला वाटावे की परमार्थ म्हणजे काय गोष्ट आहे. मी माझ्या मामापाशी जर धरणे धरून बसलो तर ते मला सर्व देवदेवतांची दर्शने सहज करून देतील. म्हणून त्या संबंधाने आपल्याला उगीच एव्हापासून काळजी करायला नको. अगोदर संसार सुख भोगू, मग वेळ आली म्हणजे परमार्थाकडे बघू. आता पत्नीस देवाज्ञा झाल्यामुळे हृदयरामाला वाटले की आता तशी वेळ आली आहे. तो आता पूर्वीपेक्षा अधिक मन लावून व निष्ठापूर्वक श्री जगदंबेची पूजा अर्चा करू लागला. नेसलेले धोतर व जानवे वगैरे काढून ठेवून मधून ध्यान करू लागला व श्री रामकृष्णांच्या जवळ धरणे धरून बसला की मला तुमच्यासारखे सारे आध्यात्मिक अनुभव तुम्ही प्राप्त करून दिले पाहिजेत. श्री रामकृष्णांनी यावर त्याची पुष्कळ समजूत घातली की तुला असे करायची आवश्यकता नाही. तू माझी सेवा नीट केलीस म्हणजे झाले, तुला दुसरी तपश्चर्या नको. आणि तू व मी दोघेही रात्रंदिवस जर असे ध्यानधारणेत निमग्न होऊन राहू लागलो तर मग आपली काळजी कोण घेईल. पण हृदय काय केले ऐकेना. मग श्री रामकृष्ण म्हणाले, आईची इच्छा असेल तसे होईल. माझ्या इच्छेने कुठे काही होते का रे. आईनेच तर माझी बुद्धी फिरवून माझी अशी अवस्था केली. तिची इच्छा असेल तर ती तुझीही तशी अवस्था करील. त्यानंतर काही दिवसांनी पूजा व ध्यान करीत असताना हृदयाला थोडीफार अद्भुत दर्शने व मधून अर्धबाह्य दशा प्राप्त होऊ लागली. हृदयाची अशी भावावस्था पाहून एक दिवस मथुरबाबू श्री रामकृष्णांना म्हणाले, बाबा, हृदयाची आणखीही काय अवस्था झाली आहे. श्री रामकृष्ण म्हणाले, हृदय ढोंग करीत नाही, त्याची खरोखर तशी अवस्था होऊ लागली आहे. मला दर्शने होऊ देत अशी त्याने आईजवळ प्रार्थना केल्यामुळे हे सारे होत आहे. असेच काहीतरी थोडेफार दाखवून त्याचे मन आई लवकरच शांत करेल. मथुरबाबू म्हणाले, बाबा, कुठली आई व कुठले काय, हा सारा तुमचाच खेळ आहे. तुम्हीच हृदयाची अशी अवस्था केली आहे आणि आता तुम्हीच त्याचे मन शांत करा. आम्ही दोघे शृंगी भुंगीसारखे तुमच्या चरणापाशी सदोदित राहून तुमची सेवा करणारे. आम्हाला या असल्या अवस्था कशाला पाहिजेत. हे ऐकून श्री रामकृष्ण हसू लागले. या गोष्टीनंतर काही दिवसांनी एक दिवस रात्री श्री रामकृष्ण उठून पंचवटीकडे चालले आहेत असे पाहून हृदय उठला व श्री रामकृष्णांचा तांब्या व हातरुमाल घेऊन त्यांच्या मागोमाग जाऊ लागला. तो काही पावले जातो न जातो तोच त्याला एक अद्भुत दर्शन झाले. त्याला दिसले की श्री रामकृष्ण माणूस नसून कुणी दिव्य देहधारी पुरुष आहेत. त्यांच्या तेजाने साऱ्या पंचवटी भर प्रकाश पडला आहे व चालताना त्यांचे पाय जमिनीला लागत नसून ते अधांतरीत चालत आहेत. कदाचित हा आपला दृष्टीभ्रम असेल असे वाटून डोळे चोळून हृदय पुन्हा पाहू लागला, तरी तेच. हे पाहून तो चकित झाला व आपल्यामध्ये असा काय फरक झाला असावा म्हणून आपल्याला हा असा विचित्र देखावा दिसत आहे असे वाटून तो आपल्या स्वतःकडे पाहू लागला. तो काय आश्चर्य, त्याला आपलेही शरीर ज्योतिर्मयच असल्याचे दिसू लागले व कळून आले की आपणही दिव्य पुरुष आहोत. प्रत्यक्ष परमेश्वराच्या सेवेत आपण काल घालवित आहोत. त्याच्याच सेवेसाठी आपला जन्म आहे. वास्तविक तेव्हा आपण एकच आहोत. फक्त त्यांच्या सेवेसाठी म्हणून आपण निराळे शरीर धारण केले आहे असे कळून येऊन व आपल्या जीवनाचे हे रहस्य समजून घेऊन त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्याला संसाराचा विसर पडला, स्वतःचाही विसर पडला आणि आनंदातिशयाच्या भरात बेहोश होऊन तो एकदम ओरडून म्हणाला, ए रामकृष्ण रामकृष्ण,
आपण तर माणसे नाही, मग आपण इथे रे कशाला आलो? चल, आपण देशोदेशी हिंडू आणि जीवांचा उद्धार करू. तू व मी एकच आहोत. श्री रामकृष्ण सांगत असत. अशी त्याची आरडाओरड ऐकून मी त्याला म्हणालो, ऋदू, अरे केवढ्याने ओरडतोस? तुला झाले तरी काय? या तुझ्या ओरडण्याने सारे लोक धावून येतील ना. पण ऐकतो कोण? त्याचे आपले ओरडणे सुरूच. तेव्हा मात्र मग त्याच्याकडे धावत गेलो. त्याच्या वक्षस्थलावर हात ठेवून म्हणालो, आई आई, या मूर्खाला जड करून टाक. हृदय म्हणे, त्यांनी माझ्या छातीला स्पर्श करून असे म्हटल्याबरोबर माझी ती दिव्य दृष्टी आणि तो सारा आनंद नाहीसा झाला आणि मी आपला पुन्हा जशाच्या तसाच झालो. मला फार दुःख झाले आणि रडत रडत मी म्हणालो, मामा, तुम्ही असे का बरे केले? मला असं जड का केलात बरे? आता मला तो दिव्य आनंद पुन्हा मिळणार नाही. हे ऐकून श्री रामकृष्ण म्हणाले, मी काय तुला कायमचा जड हो म्हणून म्हणालो? तू आता गप्प बसावेस म्हणून मी तसे केले. जरा कुठे एवढे तेवढेसे दर्शन झाले तू केवढा आरडाओरडा केलास, म्हणून मग मला तसे करावे लागले. आणि मी पहा बरे, 24 तास मी किती अद्भुत गोष्टी पाहत असतो, पण म्हणून मी कधी असा कल्ला केला आहे? अशा प्रकारची दर्शने बघण्याची अजून तुझी वेळ आली नाही. सध्या शांत हो. वेळ आली म्हणजे आणखी कितीतरी तुझ्या दृष्टीस पडेल. हे श्री रामकृष्णांचे बोलणे ऐकून हृदय गप्प बसला. पण ही गोष्ट त्याच्या मनाला फार लागली. त्याने असा विचार केला की काही हो, पण परवासारखा साक्षात्कार आणखी एकदा प्राप्त करून घेतला पाहिजे. आता याबद्दल श्री रामकृष्णांजवळ बोलण्याची सोयच नव्हती. म्हणून तो त्यांना न कळवताच पुन्हा दररोज खूप जप आणि ध्यान करू लागला. त्याने रात्री उठावे आणि पंचवटीखाली जाऊन श्री रामकृष्ण जेथे जपध्यान करीत तेथे बसून जपध्यान करावे. एक दिवस तो असाच तेथे बसून ध्यान करीत होता. रात्रीची वेळ, अंधार काळाकुट्ट पडला होता. त्या दिवशी श्री रामकृष्णांनाही पंचवटीकडे जाण्याची इच्छा होऊन ते तिकडे जाण्यास निघाले. पंचवटीपर्यंत पोहोचतात न पोहोचतात तोच, मामा धावा हो धावा, मी आता भाजून मरतो, असे शब्द त्यांच्या कानावर पडले. हा हृदयाचा आवाज आहे असे ओळखून घाईघाईने तेथे जाऊन श्री रामकृष्ण म्हणाले, भिऊ नको, हा मी इथे आहे. काय झाले तुला? एकाएकी अंगाचा असा भडका उडाला की जशी काही अंगाला आग लागली आहे. या वेदना सहन करवत नाहीत. हे ऐकून त्याच्या अंगावर हात फिरवीत श्री रामकृष्ण म्हणाले, रडू नको, आत्ता वेदना नाहीच्या होतील बरे. तू कशाला असे करीत होतास बरे? मी एकदा तुला सांगितले ना की तुला ह्या साऱ्या गोष्टींची जरूर नाही. तू माझी सेवा केलीस म्हणजे झाले म्हणून. हृदय सांगत असे की श्री रामकृष्णांच्या या हस्तस्पर्शाने त्याच्या वेदना खरोखरच नाहीशा झाल्या. श्री रामकृष्ण सांगतात त्याप्रमाणे वागण्यातच आपले हित आहे असे जाणून यानंतर तो पुन्हा कधी पंचवटीखाली ध्यान वगैरे करण्यास गेला नाही. त्याच वर्षी अश्विन महिन्यात श्री दुर्गापूजा उत्सव करण्याची हृदयाला फार इच्छा झाली. मथुरबाबूंनी त्याला द्रव्याचे सहाय्य केले, परंतु श्री रामकृष्णांना मात्र आपल्याच घरी ठेवणार असल्याचे त्यास सांगितले. हृदयची अशी इच्छा होती की उत्सव आपल्या गावी करावा व बरोबर आपल्या मामांनाही घेऊन जावे. तेव्हा मथुरबाबू त्याला सोडत नाहीत हे पाहून त्याचा फार विरस झाला. हृदय सांगे की मी असा उदासीन चित्ताने गावाला जाण्याला निघालेला पाहून श्री रामकृष्ण माझी समजूत करून म्हणाले, ऋदू, तुला असे वाईट वाटून देऊ नको. मी दररोज तुझ्या घरी तुझी पूजा पाहण्यास येत जाईन, म्हणजे तर झाले. तू आपल्या मनाप्रमाणे पूजा करीत जा. उगीच सारा दिवस उपास करू नको. मध्ये दुपारी थोडा फराळ करीत जा. असे सांगून श्री रामकृष्णांनी पूजेसंबंधी काय काय व्यवस्था करायची ते सर्व मला नीट समजावून दिले व मीही मोठ्या हर्षाने आपल्या गावी गेलो. गावाला गेल्यावर त्याने श्री रामकृष्णांनी सांगितल्याप्रमाणे सर्व तयारी करून अश्विन शुद्ध षष्टीपासून पूजेला सुरुवात केली. सप्तमीच्या दिवशी रात्री पूजा वगैरे करून आरती करीत असताना त्याला दिसले की ज्योतिर्मय शरीर धारण करून श्री रामकृष्ण देवीच्या मागे भाववेशात उभे आहेत. श्री रामकृष्णांना पाहून त्याला अत्यंत हर्ष झाला व आपल्या पूजेचे आज सार्थक झाले असे वाटून त्याला धन्यता वाटली. पूजेचे दिवस संपल्यानंतर दक्षिणेश्वरी परत आल्यावर त्याने श्री रामकृष्णांना ही हकीकत सांगितली. त्यावर श्री रामकृष्ण म्हणाले, त्या दिवशी रात्री आरतीचे वेळी तुझी पूजा पाहण्याची मला खरोखर उत्कंठा लागून भावावेश झाला व त्यात मी असे पाहिले की ज्योतिर्मय शरीर धारण करून ज्योतिर्मय मार्गाने मी तुझ्या घरी गेलो असून तुझी पूजा पाहत आहे. श्री रामकृष्ण एकदा भावावेशात हृदयला म्हणाले, तू 3 वर्षे दुर्गापूजा उत्सव करशील. आणि गोष्टही खरोखर तशी घडली.
श्री रामकृष्णाच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करून 4थ्या वर्षी तो पूजेची तयारी करू लागला असता त्यात इतकी विघ्ने आली की अखेरीस त्याला तो नाद सोडून द्यावा लागला. पहिल्या वर्षीचा उत्सव समाप्त झाल्यानंतर त्याने दुसरे लग्न केले 1869-70 व दक्षिणेश्वरी येऊन आपल्या कामास व श्री रामकृष्णांच्या सेवेस त्याने पुन्हा पहिल्यासारखी सुरुवात केली. त्यानंतरची हृदयची हकीकत म्हणजे मनुष्याच्या अधःपतनाचे एक अत्यंत विलक्षण उदाहरण आहे. महामायेचा प्रभाव काही अजब आहे. श्री रामकृष्णांच्या सर्व साधना त्याच्या नजरेसमोर झाल्या. त्यांचा अद्भुत शक्तिविकास त्याच्या दृष्टीसमोर झाला. त्यांच्या व आपल्या जीवनाचे रहस्य काय हेही त्याला समजले. परंतु तोच हृदय प्रत्यक्ष समुद्रात राहूनही कोरडाच राहिला. त्याच्या अंगाची भाविकता वाढली नाही. एवढेच नव्हे तर श्री रामकृष्णांच्या दिव्य सहवासाने उत्पन्न झालेला थोडाफार भक्तिभावही उत्तरोत्तर कमी कमीच होत जाऊन त्याच्या अंगी पराकाष्ठेची स्वार्थ बुद्धी आली. श्री रामकृष्णांच्या दर्शनास उत्तरोत्तर अधिकाधिक लोक येऊ लागल्यामुळे हृदयाला द्रव्याचा लोभ सुटला. हृदय सर्व काळ श्री रामकृष्णांच्या जवळ असायचा. पुढे पुढे असे होऊ लागले की हृदयाला खुश केल्याशिवाय कोणालाही मनास येईल तेव्हा आणि वाटेल तितका वेळ मन मोकळे करून श्री रामकृष्णांशी बोलताही येणे अशक्य झाले. अर्थातच शिवदर्शन घेण्यापूर्वी प्रत्येकाला अगोदर या नंदीची यथाशक्ती पाद्यपूजा केल्याशिवाय गत्यंतर उरेनासे झाले. हळूहळू हृदयाचा लोभ वाढू लागला. असा प्रकार होत असल्याची श्री रामकृष्णांना कुणकुण लागताच त्याने त्याला नाना तऱ्हेने समजावले व उपदेश केला. काही वेळ रागवलेही पण व्यर्थ. पण पुढे तर हृदय श्री रामकृष्णांवरच रागवू लागला व मधूनमधून त्यांनाही प्रत्युत्तरे देऊ लागला. श्री रामकृष्णांवरील त्याचा भक्तिभावही कमी झाला. त्याच्या वर्तनामुळे श्री रामकृष्णांना फार त्रास होऊ लागला व त्याची ही अधोगती पाहून त्यांना फार दुःख झाले. एखाद दिवशी तर त्यांना इतका त्रास होई की ते असह्य होऊन बालक स्वभाव श्री रामकृष्ण एखाद्या मुलासारखे रडत व हात जोडून त्याच्या विनवण्या करीत. हृदय हळूहळू श्री रामकृष्णांची नक्कल करू लागला. त्याने श्री रामकृष्णांच्या सारखीच गाणी म्हणावी, नृत्य करावे, भावावेश दाखवावा. हे त्याचे वर्तन इतक्या थराला गेले की प्रत्यक्ष श्री रामकृष्ण व त्यांची भक्तमंडळी यांच्यासमोर तो श्री रामकृष्णांना उलट बोलू लागला व प्रसंगविशेषी चेष्टाही करू लागला. सर्वांनाच त्यामुळे अत्यंत वाईट वाटे व हृदयाचा संतापही येई. पण उपयोग काय? एक दिवस असेच काही कारणावरून तो श्री रामकृष्णांना इतका बोलला की श्री रामकृष्ण रडू लागले व म्हणाले, आई, तू माझे सारे संसार बंधन तोडून टाकलेस. बाबा गेले, आई गेली, भाऊ गेले, सगळ्यांची वाट लागली आणि शेवटी आता काय हृदयाकडून माझी दुर्दशा व्हायची बाकी राहिली ती का गं? असे म्हणता म्हणता त्यांना समाधी लागली. समाधीतून थोडेसे देहभानावर येऊन हसत हसत ते पुन्हा म्हणू लागले, आई, तो माझ्यावर खरेच प्रेम करतो म्हणून वाटेल तसे बडबडतो. अजाण माणूस, त्याला काय कळते आई, त्याच्यावर असे रागवायचे कशाला बरे? असे म्हणून ते पुन्हा समाधीमग्न झाले. इतके झाले तरीसुद्धा हृदयाची बडबड चालूच होती. पुढे एक दिवस हृदयाची गोष्ट निघाली असता मागील सर्व गोष्टी आठवून श्री रामकृष्ण म्हणाले, त्याने प्रथम माझी सेवा जशी केली अखेरीस त्रासही पण तसाच दिला. पोटशुळाने मी आजारी होतो, काहीसुद्धा खावत नसे. पाठ एक होऊन अंगाची नुसती हाडे उरली होती. तेव्हा एक दिवस मला काय म्हणाला, हे पहा मी कसा चांगला खातो पितो, तुमच्या नशिबातच नाही त्याला तुम्ही काय करणार? आणखी एक दिवस म्हणाला, बुवाजी, मी नसतो तर तुमची साधुगिरी कशी काय चालती ती पाहिली असती. एक दिवस तर त्याने असे काही छळले की वैतागून जीव द्यायला गंगेच्या घाटावर गेलो. थोडा वेळ थांबून म्हणाले, पण प्रथम त्याने सेवाही तशीच केली. आई जशी एखाद्या लहान मुलाची काळजी घेते तशी त्यानेच माझी काळजी घेतली. मला तर देहाचीही शुद्ध नसे, पण त्याने माझी सर्व व्यवस्था नीट ठेवावी. त्याने उठ म्हटले की मी उठावे, बस म्हटले की बसावे. आईच्या इच्छेने तो जर त्यावेळी इथे नसता तर माझे शरीरच टिकले नसते. असो, पुढे पुढे तर काली मंदिरातील नोकरचाकरांना सुद्धा हृदयापासून त्रास होऊ लागला. याचा परिणाम चांगला होणार नाही, तू आपले वर्तन सुधार, असे श्री रामकृष्णांनी त्याला कित्येकदा बजावले. पण त्याने तिकडे लक्षच दिले नाही. उलट श्री रामकृष्णांनाच एखाद्या वेळी म्हणावे, रासमणीच्या अन्ना वाचून तुम्हाला दुसरी गती नाही, तेव्हा तुम्ही वाटल्यास सगळ्यांना भिवून वागा. मला काय कोणाची पर्वा आहे? फार तर इथून जायला सांगतील ना, जाईन निघून. हृदयाची आरेरावी अधिकाधिक वाढू लागली व सर्वांना, विशेषतः श्री रामकृष्णांना त्याच्यापासून फार त्रास होऊ लागला. ही व्याध इथून कुठे काळे करील तर बरे असे ज्याला त्याला वाटू लागले.
हृदयच्या पापाचा घडा भरत आला. काली मंदिर स्थापन झाले त्या दिवशीचा दक्षिणेश्वरी दरवर्षी उत्सव होत असे. 1881 सालच्या उत्सवाच्या दिवशी त्रैलोक्य बाबू, मथुर बाबूंचे पुत्र सर्व मंडळींसह तेथे आले होते. त्या दिवशी सकाळी देवीची पूजा करण्यास हृदय काली मंदिरात गेला. तेथे त्रैलोक्य बाबूंची 10-11 वर्षाची लहान मुलगी उभी होती. हृदयने तिच्या पायावर गंध फुले वाहून तिची पूजा केली. साधनाकाली श्री रामकृष्ण असेच लहान मुलींची जगदंबा ज्ञानाने पूजा करीत असत. तसेच हृदयही करू गेला. थोड्याच वेळात त्रैलोक्य बाबूंच्या कानावर ही गोष्ट गेली आणि त्यांना हृदयाचा अत्यंत संताप येऊन त्यांनी आपल्या नोकराकडून हृदयाला धक्के मारून काली मंदिरातून बाहेर हाकलून दिले आणि त्याला पुन्हा काली मंदिरात येण्याची मनाई केली. अशा प्रकारे श्री रामकृष्णांचा व हृदयाचा संबंध संपला. त्यानंतर हृदय काली मंदिराच्या जवळच असलेल्या यदुनाथ मल्लिकांच्या बगीचात राहत असे. श्री रामकृष्णांकडे काली मातेच्या प्रसादाची 2 ताटे येत असत. श्री रामकृष्ण दररोज 2 वेळा त्यातील एक ताट हृदयकडे पाठवून देत व मधून स्वतः त्याचेकडे जाऊन त्याचा समाचार घेत. इतके झाले तरी अजून हृदयाचा लोभ कमी झाला नव्हता. एक दिवस तो श्री रामकृष्णांना म्हणाला, मामा, काय तुम्ही या देवळात राहून करता? चला, आपण कुठेतरी दुसरीकडे जाऊन एक काली मंदिर बांधू आणि दोघे जण सुखात राहू. हे ऐकून श्री रामकृष्ण संतापून म्हणाले, साल्या, तू मला घेऊन आता काय दारोदारी माझे प्रदर्शन करीत हिंडणारेसे वाटते. पुढे मात्र त्याला आपल्या वर्तनाचा फार पश्चाताप झाला. श्री रामकृष्ण समाधीस्थ झाल्यानंतर पोट भरण्यासाठी तो कापड विक्याचा धंदा करत असे. श्री रामकृष्णांसारख्या महापुरुषाच्या आश्रयाला राहूनसुद्धा आपण त्यांच्यापासून काही एक फायदा करून घेतला नाही याचे त्याला अत्यंत दुःख होई व श्री रामकृष्णांच्या शिष्यमंडळीत मिळून मिसळून तो आपले दुःख कमी करण्याचा प्रयत्न करी. अशी मंडळी जमली म्हणजे तो आपले मन मोकळे करून श्री रामकृष्णांच्या गोष्टी सांगत बसे. श्री रामकृष्णांच्या साधनकालापासून तो त्यांच्या अत्यंत निकट सहवासात असल्यामुळे श्री रामकृष्णांच्या चरित्रातील कित्येक गोष्टींची माहिती लोकांना त्याच्याचकडून मिळाली. श्री रामकृष्णांची शिष्टमंडळी त्याचा यथाशक्ती परामर्श घेत व श्री रामकृष्णांची त्याने मनोभावाने केलेली सेवा आठवून त्याला योग्य तो मान देत. श्री रामकृष्ण समाधीस्थ झाल्यानंतर 13 वर्षांनी आपल्या वयाच्या 62-63व्या वर्षी हृदय आपल्या गावी मृत्यू पावला. 1899. प्रकरण 33. मथुर बाबूंचा मृत्यू व षोडशी पूजा. 1871, 1873 व 74. मथुर कोठेतरी एखाद्या राजकुळात जन्माला गेला असेल. त्याची भोगवासना नष्ट झाली नव्हती. तीच म्हणजे स्वतःची पत्नी जर इतकी शुद्ध व पवित्र नसती तर आमच्या संयमाचा बांध भंगून जाऊन मनात क्षुद्र देहबुद्धीचा उदय झाला असता की नाही हे कोणी सांगावे. श्री रामकृष्ण. तीर्थयात्रेवरून परत आल्यानंतर 2-2.5 वर्षे विशेष काही घडले नाही. सन 1870 साली श्री रामकृष्णांचा पुतण्या रामकुमारचा मुलगा अक्षय यास दक्षिणेश्वरी देवाज्ञा झाली. तो 1865 सालापासून 1870पर्यंत श्री राधाकांतांच्या पूजक पदावर होता. त्याचा स्वभाव फारच सरळ व प्रेमळ असे. तो अत्यंत भक्तिमान असून आपला बहुतेक वेळ पूजा, जप, ध्यान यातच घालवी. या त्याच्या गुणामुळे श्री रामकृष्णांचे त्याच्यावर अत्यंत प्रेम असे. त्याच्या मृत्यूने त्यांना फार दुःख झाले व ज्या खोलीत त्याचे प्राणोत्क्रमण झाले त्या खोलीत त्यांनी पुन्हा कधीही पाऊल टाकले नाही. अक्षयच्या मृत्यूनंतर श्री रामकृष्णांचा मधला भाऊ रामेश्वर याची त्याच्या जागी नेमणूक झाली. अक्षयच्या दुःखाचा श्री रामकृष्णांना विसर पडावा म्हणून मथुरबाबू त्यांना आपल्या जमीनदारीच्या गावी आणि आपल्या कुलगुरूंच्या गावी घेऊन गेले व तेथे काही दिवस घालून त्यांना बरोबर घेऊन दक्षिणेश्वरी परत आले. मथुरबाबू आपल्या जमीनदारीच्या गावाहून परत आल्यावर थोड्याच दिवसात मथुरबाबूंची प्रकृती बिघडून ते आजारी पडले. त्यांचे अवतार कृत्य समाप्त होण्याची वेळ आली. श्री रामकृष्णांनी पूजकपद ग्रहण केल्यापासून आज पुरी 14 वर्षे मथुरबाबूंनी त्यांची एकनिष्ठेने सेवा केली. श्री जगदंबेच्या अचिंत्य लीलेने वर्तमान युगावतार श्री रामकृष्ण यांच्या अद्भुत शक्ती विकासाला सहाय्य करण्याचा थोर मान त्यांना मिळाला होता. त्यांनी आपले काम किती चोख रीतीने बजावले होते हे आत्तापर्यंतच्या त्यांच्या हकीकतीवरून समजून आले असेल. अखेरच्या दिवसात त्यांना श्री रामकृष्णांच्या सेवे वाचून दुसरे काही सुचतच नव्हते असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव,
त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव त्वमेव सर्वम अमर रामकृष्ण, असे त्यांचे मन श्री रामकृष्णमय होऊन गेले होते. श्री रामकृष्णांसारख्या महापुरुषाची सेवा अनन्य भावाने करून त्यांचे मन सहजच अतिशय उन्नत व निष्काम झाले होते. श्री रामकृष्णांवर त्यांची इतकी भक्तिनिष्ठा आणि इतका विश्वास जडला होता की तेच त्यांचे सारात सार परात्पर होऊन गेले होते. पारलौकिक सद्गतीसाठी श्री रामकृष्णांच्या सेवे वाचून आपल्याला इतर काही करणे नको असा दृढ विश्वास त्यांना उत्पन्न झाला होता. त्यांच्या नेहमीच्या व्यवहारात सुद्धा या अपूर्व भक्तिविश्वासाची उदाहरणे पाहावयास सापडत. एकदा मथुरबाबूंना एक मोठे गळू झाले व त्याने ते अगदी अंथरुणाला खिळवून पडले. 5-6 दिवसात श्री रामकृष्णांचे दर्शनही न झाल्यामुळे त्याने हृदयबरोबर त्यांना बोलवणे पाठवले. श्री रामकृष्ण म्हणाले, मी तेथे जाऊन काय करू? मी कोणी वैद्य आहे की काय, म्हणून मला त्याचे गळू बरे करता येईल? श्री रामकृष्ण येत नाहीत असे पाहून मथुरबाबूंनी त्यांच्याकडे बोलवण्यावर बोलवणी पाठवली. त्यांचा फारच आग्रह पाहून श्री रामकृष्णांना अर्थातच गेल्या वाचून राहावेना. ते हृदयला घेऊन त्यांच्याकडे गेले. श्री रामकृष्ण आलेले पाहून मथुरबाबूंचा आनंद गगनात मावेना. त्या आनंदाच्या भरात ते एकदम ताडकन उठून बसले व म्हणाले, बाबा, मला तुमच्या पायांची धूळ घेऊ द्या. श्री रामकृष्ण हसत हसत म्हणाले, आहार वेड्या, माझ्या पायाची धूळ घेऊन रे तुला काय उपयोग? तिने तुझे गळू बरे होईल का रे? हे ऐकून मथुरबाबा म्हणाले, बाबा, इतका मी वेडा आहे का की हे गळू बरे करण्यासाठी तुमच्या पायाची धूळ मागेन? त्यासाठी तर हे डॉक्टर लोक आहेत. मी हा भवसागर तरून जाण्यासाठी तुमच्या पायाची धूळ मागत आहे. मथुरबाबूंचे हे अलौकिक भक्तिविश्वासाचे शब्द ऐकून श्री रामकृष्णांना गहिवर येऊन ते एकदम समाधीमग्न झाले आणि मथुरबाबू त्यांचे चरण आपल्या मस्तकी धारण करून आनंदातिशयाने अश्रू घालू लागले. मथुरबाबूंचे गळू थोड्या दिवसात बरे झाले. एक दिवस भावाविष्ट होऊन श्री रामकृष्ण मथुरबाबूंना म्हणाले, मथुर, तू जिवंत असेपर्यंत मी येथे दक्षिणेश्वरी राहीन. हे ऐकून मथुरबाबू भयचकित झाले, कारण त्यांना पूर्ण माहीत झाले होते की साक्षात जगदंबाच बाबांच्या रूपाने आपले व आपल्या परिवाराचे सर्वदा रक्षण करत आहे. ते मोठ्या नम्रतेने श्री रामकृष्णांना म्हणाले, असे का बरे बाबा? माझी पत्नी आणि द्वारकानाथ म्हणजे पुत्र यांचीही तुमच्यावर फार भक्ती आहे. त्यांना मी कोणाच्या हवाली करून जाऊ? ते काही नाही बाबा, त्यांच्यासाठी तुम्हाला येथे राहिलेच पाहिजे. मथुरबाबूंचे हे बोलणे ऐकून श्री रामकृष्ण म्हणाले, बरं, तर तुझी पत्नी आणि द्वारका असेपर्यंत मी येथे राहीन. मग तर झाले ना. आणि गोष्टही पण खरोखर तशीच घडून आली. जगदंबा दासी व द्वारकानाथ यांच्या मृत्यूनंतर थोड्याच दिवसात श्री रामकृष्ण गळ्याच्या रोगाने आजारी पडून दक्षिणेश्वराहून कायमचे दुसरीकडे राहण्यास निघून गेले. असो, अशा रीतीने 14 वर्षेपर्यंत श्री रामकृष्णांची अश्रुतपूर्व सेवा करून मथुरबाबू 1871 जुलै महिन्यात आजारी पडले. 7-8 दिवसातच त्यांची प्रकृती अत्यवस्थ झाली. बोलण्याने सुद्धा त्यांना फार कष्ट होऊ लागले. श्री रामकृष्णांना अगोदरच समजून चुकले होते की मथुरबाबूंच्या अलौकिक सेवाव्रताच्या उद्यापनाची वेळ अगदी नजीक आली आहे. या आजारात त्यांच्या समाचारास ते स्वतः गेले नाहीत, हृदयला मात्र दररोज पाठवीत. शेवटच्या दिवशी तर त्यांनी हृदयलाही पाठवले नाही. मथुरबाबूंचा अंतकाळ समीप आला आहे असे पाहून त्यांना गंगेवर नेण्यात आले. त्या दिवशी दुपारी म्हणजे 16 जुलैला श्री रामकृष्ण समाधीमग्न होऊन बसले. त्यांचे स्थूल शरीर दक्षिणेश्वरी आपल्या खोलीत होते, परंतु तिकडे आपल्या दिव्य शरीराने ते आपल्या परमभक्ताच्या मागे उभे राहून त्यांना ज्योतिर्मय मार्गाने अत्यंत थोर पुण्याने प्राप्त होणाऱ्या स्वर्गलोकी स्वतः चढवित होते. श्री रामकृष्णांची समाधी उतरली. तो 5 वाजून गेले होते. श्री रामकृष्ण हृदयाला हाक मारून म्हणाले, मथुर दिव्य रथामध्ये बसून गेला. श्री जगदंबेच्या सख्यांनी त्याला मोठ्या आदराने रथात बसवले. मथुर देवी लोकात गेला. पुढे रात्री 9-10 वाजता देवालयातील चाकर, नोकर, पुजारी वगैरे मंडळी परत आली व संध्याकाळी 5 वाजता मथुरबाबूंचे देहावसान झाल्याचे त्यांनी सांगितले. मथुरबाबूंच्या मृत्यूनंतर 6 महिने लोटले. दक्षिणेश्वरची सर्व व्यवस्था त्यांच्या मागेही ठीक चालली होती. या सुमारास श्री रामकृष्णांच्या साधने इतिहासात एक विशेष गोष्ट घडून आली. तिची थोडी सविस्तर हकीकत इथे द्यायची आहे. मागे सांगितलेच आहे की वेदांत साधना झाल्यानंतर काही दिवसापर्यंत श्री रामकृष्ण आपल्या गावी जाऊन राहिले होते व तेथे त्यांची पत्नीही माहेराहून आली होती. श्री रामकृष्णांनी तेथे असेपर्यंत तिला नाना प्रकारचे शिक्षण दिले होते व लहान वय असले तरी तिची समजूत मोठी असल्यामुळे त्याचा तिच्या मनावर फार परिणाम झाला होता.
तिचे पवित्र व शुद्ध मन श्री रामकृष्णांच्या दिव्य संगतीने आनंदपूर्ण झाले होते. श्री रामकृष्ण परत आल्यावर ती जेव्हा आपल्या माहेरी परत गेली तेव्हा तिचा पूर्वीचा स्वभाव बदलून गेलेला पाहून तिच्या घरच्या मंडळीस आश्चर्य वाटले. परंतु याचे कारण मात्र त्यांच्या लक्षात आले नाही. या गोष्टीसही आता 4 वर्षे होत आली होती व तिला 18वे वर्ष लागले होते. आपल्या पतीचे आपल्यावर प्रेम आहे या आनंदात ती जरी मग्न असे तरी साऱ्या गावातील मंडळी त्यांच्याविषयी तरतरेच्या गोष्टी सांगत. त्याचा तिच्या मनावर थोडाफार परिणाम होईच. तिला वाटे तर मग त्यांचा स्वभाव खरोखरच बदलला आहे का? त्यांना खरोखरच वेड लागले की काय? तिच्या मैत्रिणी तिला वेड्याची बायको म्हणून चिडवीत तेव्हा तिला अत्यंत दुःख होईल व मधून वाटे की आपण स्वतः दक्षिणेश्वराला जाऊन खरा प्रकार काय आहे तो पाहायला पाहिजे. बरे, जर त्यांना खरोखरच वेड लागले असेल तर आपल्यालाही तेथे राहून काय करायचे आहे? तेथेच त्यांच्याजवळ राहून त्यांची सेवा केली पाहिजे. असा विचार करून शक्य तितक्या लवकर दक्षिणेश्वरी जाण्याचा तिने निश्चय केला. फाल्गुनी पौर्णिमेस गंगा स्नानासाठी म्हणून ठिकठिकाणचे लोक कलकत्त्यास येत असतात. जयराम वाटीहून त्यावर्षी पौर्णिमे स्नानासाठी पुष्कळ मंडळी कलकत्त्यात जाणार होती. त्यातच तिच्या नात्यातीलही काही स्त्रिया होत्या. त्यांच्याबरोबर जाण्याची संधी चांगली आहे असे पाहून तिने आपल्या वडिलांची परवानगी विचारली. रामचंद्र मुखोपाध्यायांनी तिच्या मनातील हेतू ताडला व आपणच तिच्याबरोबर कलकत्त्यात जाण्याचे ठरवले. निघण्याचा दिवस उजाडताच मंडळी निघाली. त्यावेळी रेल्वे नसल्यामुळे साधारण स्थितीतले लोक पायीच प्रवास करीत. दिवसा प्रवास करावा व रात्री एखाद्या खेड्यात अगर धर्मशाळेत मुक्काम करावा असा क्रम असे. एकमेकांच्या संगतीत मोठ्या आनंदात मंडळी चालली असता मध्येच एक विघ्न उपस्थित झाले. चालण्याची सवय नसल्यामुळे श्री रामकृष्णांची पत्नी वाटेतच आजारी पडली व रामचंद्र बाबूंना वाटेतच एका धर्मशाळेत राहावे लागले. अशा रीतीने भलत्याच ठिकाणी आजारी पडल्यामुळे श्री रामकृष्णांच्या पत्नीला व इतर मंडळींना बराच त्रास झाला. तरी त्या धर्मशाळेत असताना तिला एक अद्भुत दर्शन प्राप्त झाले व त्यामुळे तिला बराच धीर आला. या संबंधाने श्री रामकृष्णांच्या स्त्रीभक्त मंडळींना त्या एकदा म्हणाल्या. अंग तापाने फणफणत होते व जवळजवळ बेशुद्ध होऊन पडले होते. अशा वेळी असे दिसले की एक बाई येऊन माझ्या उशाशी बसली आहे. तिचा वर्ण काळा होता तरी रूप मात्र अत्यंत सुंदर होते. जवळ बसून ती माझ्या डोक्यावर हात फिरवू लागली आणि त्या थंड व कोमल हस्तस्पर्शाने माझी तलखीही कमी होऊ लागली. मी तिला विचारले, बाई तुम्ही कुठून आलात? ती म्हणाली, दक्षिणेश्वराहून. मी आश्चर्यचकित होऊन म्हणाले, काय? दक्षिणेश्वराहून तुम्ही आलात? मी सुद्धा तिकडेच जायला निघाले आहे. मनात विचार केला आहे की तेथे जावे, त्यांचे म्हणजे श्री रामकृष्णांचे दर्शन घ्यावे आणि त्यांच्या सेवेत काळ घालवावा. पण हे सारे बाजूला राहिले आणि मीही इथे आजारी होऊन पडले आहे. त्यांचे दर्शन होण्याचे माझ्या भाग्यात आहे का हो बाई? ती बाई म्हणाली, आहे म्हणजे खास आहे. तू आता बरी होशील, तिथे जाशील, त्यांचे दर्शन घेशील, सारं काही होईल बरे. तुझ्यासाठी तर त्यांना इथे अडकवून ठेवले आहे. मी म्हटले, खरंच का? पण तुम्ही कोण माझ्या? ती बाई म्हणाली, मी तुझी बहीण आहे. हे ऐकून मी म्हणाले, असं का? म्हणूनच तुम्ही आलात बरं का. इतका संवाद झाल्यावर मी शुद्धीवर आले. दुसऱ्या दिवसापासून त्यांचा ताप हटला व मग 1-2 दिवस तेथे राहून मंडळी हळूहळू कलकत्त्याकडे जाऊ लागली. वाटेत एक वाहनही मिळाले. अशा रीतीने मुक्काम करीत करीत मंडळी दक्षिणेश्वरी येऊन पोचली. रात्री 9च्या सुमारास माताजी काली मंदिरात येऊन पोचल्या. आपली पत्नी आजारपणात तेथे आल्याचे पाहून श्री रामकृष्णांना फार वाईट वाटले. थंडी वगैरे लागून ताप उलटेल या भीतीने तिला आपल्या खोलीतच एका बाजूला निराळा बिछाना घालून देऊन दुःखाने ते वरचेवर म्हणू लागले, अरे अरे, तू इतक्या दिवसांनी का आलीस? आता काय माझा मथुर जिवंत आहे म्हणून तो तुझी नीट व्यवस्था ठेवील. दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांनी वैद्याला बोलवून आणून त्याचे औषध सुरू केले. 3-4 दिवस औषध पाण्याची नीट व्यवस्था करून ताप हटल्यावर नौबतखान्यात आपल्या मातोश्रींच्याकडे राहण्याची तिची व्यवस्था श्री रामकृष्णांनी करून दिली. त्यांच्या पत्नीचा संशय दूर झाला आणि त्यांची खात्री झाली की आपले पती जसे पूर्वी होते तसेच आताही आहेत. त्यांच्या आनंदाला आता पारावर उरला नाही व त्या नौबतखान्यात राहून आपल्या पतीची व आपल्या सासूची मनोभावाने सेवा शुश्रूषा करण्यात काळ घालवू लागल्या. आपल्या कन्येला आनंदात असल्याचे पाहून त्यांच्या पित्याने तेथे काही दिवस राहून आपल्या गावी प्रयाण केले. कामारूपुकुरस असता श्री रामकृष्णांनी आपल्या पत्नीस शिक्षण देण्यास सुरुवात केली होती असे मागे सांगितलेच आहे. परंतु काही दिवसांनी ते दक्षिणेश्वरी परत आल्यामुळे ते काम
आणि आपली तपश्चर्या कसोटीस लावण्याचा त्यांचा उद्देश अर्धवटच राहून गेला होता. आपणहून कोणतेच काम करण्यात पुढाकार घ्यायचा नाही श्री जगदंबेच्या इच्छेने जे काही प्राप्त होईल ते मनपूर्वक पार पाडायचे, अशा प्रकारचा स्वभाव त्यांच्या हाडीमाशी खिळून गेल्यामुळे आपली तपश्चर्या कसोटीस लावण्याचा विचार पत्नी आपणहून इथे येईपर्यंत त्यांनी कधी केला नाही. पत्नीला शिक्षण देण्यासाठी अथवा आपली तपश्चर्या कसोटीस लावण्यासाठी त्यांनी स्वतःहून पत्नीस बोलवले नाही. आता पत्नी दक्षिणेश्वरासच आल्यामुळे ते कार्य पुरे करण्याचा त्यांनी निश्चय केला व सर्व प्रकारच्या प्रापंचिक गोष्टीपासून तो गहन आध्यात्मिक विषयापर्यंत सर्व गोष्टी संबंधाने तिला शिक्षण देण्यास सुरुवात केली. त्यांनी तिला सांगितले, चांदोबा ज्याप्रमाणे साऱ्याच मुलांचा मामा, त्याचप्रमाणे ईश्वरही आपणास सर्वांचाच आहे. त्याची भक्ती करण्याचा सर्वांचाच अधिकार आहे. जो त्याची भक्ती करेल त्याला तो दर्शन देऊन कृतार्थ करेल. तू त्याची भक्ती करशील तर तो तुलाही दर्शन देईल. श्री रामकृष्णांची शिक्षण पद्धती अशी असे की शिष्यावर अपार प्रेम करून ते प्रथम त्यास अगदी आपल्याचं करून घेत व मग त्याला ते नुसता उपदेश करून थांबत नसत, तर आपल्या उपदेशानुसार शिष्य वागतो की नाही इकडे बारकाईने लक्ष देऊन पाहत व त्याची कोठे चूक होत असेल तर त्याला ती समजावून देऊन त्याला पुन्हा योग्य मार्गाला लावेल. आपल्या पत्नी संबंधानेही त्यांनी हीच पद्धत अंमलात आणली. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.